नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आजची एक न्यूज आहे बघा, खरंच 31 ऑगस्टला अंतिम तारीख आहे का फॉर्म भरायची किंवा पैसे यायची हे लक्षात घ्या। आता ह्याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत आणि ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे आणि पुराव्यासहित असणार आहे, कारण आपला व्हिडिओ कुठलाही विदाऊट पुराव्याचा नसतो, त्यामुळे पुराव्यावरच आपण बोलत असतो, त्यामुळे ही बातमी खरी असते, लक्षात ठेवायचं कधी पण। आता हे बघा, आपल्याला दोन प्रश्न आहेत, ज्यांना पैसे आले नाही त्यांचं काय आणि ज्यांनी 31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरणार त्यांचं काय काय निर्णय झाला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। खूप जणांना माहिती आहे की 29, 30 आणि 31ला 3000 रुपये हे जे काय हप्ता आहे तो येणार आहे, आपला पहिला हप्ता ज्यांना आले नाही त्यांना। आता पहिला प्रश्न असा आहे की ज्यांना आता पैसे नाही आले त्यांचं काय, आणि फॉर्म भरायची 31 तारीख हीच लास्ट डेट आहे का। आता याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, चला आपण बघूया ह्याच्यामध्ये। आता हे बघा, आजच भरून घ्या अर्ज, 3000 मिळण्यासाठी उरले शेवटचे काही तास। आता हे खरं आहे का, हे काय आहे का, मी सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा। आणि व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याच्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, नक्कीच तुमच्या प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर हे दिलं जाईल। लक्षात घ्या मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे, या योजनेअंतर्गत अर्जाची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 असल्याचा अनेक महिलांचा समज झाला आहे। त्यामुळं या महिलांना आजच फॉर्म भरण्याचा म्हणजे त्यांनी धांदळ उडालेली आहे, कारण महिलांच्या मते लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे। आज खरंच शेवटची तारीख आहे का, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्याची अंतिम मुदत काय आहे हे चला आपण जाणून घेऊया। त्यामुळे लक्षात घ्यायचं, आपण पुराव्याशिवाय काही बोलत नाही, आपला हा व्हिडिओ पूर्ण पुराव्यावरच असतो, आपण स्वतः मनामधून काही सांगत नाही आहे। आता हे बघा, तुम्हाला माहिती आहे की आपली जी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेचा लाभ सर्व महाराष्ट्र महिलांना घेता यावा यासाठी सरकारने वेळोवेळी अर्जाची अटी जी आहेत किंवा अर्जाची मुदत जी आहे ते वाढवलेली आहेत। आणि लाडकी बहीण योजनेत याआधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती तारीख होती मित्रांनो, 31 जुलै ही अर्जाची लास्ट तारीख होती, सगळ्यांना माहिती आहे। तुम्हाला ज्यावेळेस आपण जुलैमध्ये फॉर्म भरत होतो त्यावेळेस आपल्याला माहीत होतं की 31 जुलै ही लास्ट तारीख आहे, परंतु ही तारीख पुढं काय केली सरकारने, पुढं सरकवली। कारण काय होत होतं, कागदपत्राची जुळवाजुळव आणि सरकारी कार्यालयातील महिलांची गर्दी पाहता सरकारने या योजनेत काय केली, मुदतवाढ केली। तर मुदतवाढ करून किती केली, तर ती 31 ऑगस्टपर्यंत मुदत ही जी काय होती ही वाढवली होती। आपल्याला माहिती आहे 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला ती मुदत वाढली होती। त्यानंतर काय केलं, त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ केली, त्याची बातमी समोर आली होती, तुम्हाला माहिती आहे। पण त्यावेळेस तारीख ही सांगण्यात आली नव्हती, तारीख फक्त आपल्याला एवढं सांगितलं होतं की तारीख 31 ऑगस्टपर्यंत असं ऑगस्टमध्ये भरू शकता, पण त्याची तारीख फिक्स नाही असं सांगितलं नव्हतं त्यांनी काही। मग काय झालं, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण हे तयार झालं होतं। त्यात आज 31 ऑगस्ट असल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे, त्यामुळे नेमकं शेवटची तारीख काय हा प्रश्न सगळ्या आपल्या महिलांना, माता भगिनींना पडलेला आहे। त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना ह्याची भेटली जाईल। अर्जाची अंतिम तारीख काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला। पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पहिला प्रश्न होता असा होता आपला की 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे का अर्ज भरण्याची, तर नाही मित्रांनो, 31 ऑगस्ट ही नाही। तुम्ही ही योजना पूर्ण काळ आहे, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म सप्टेंबरमध्ये पण भरा। सप्टेंबरमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, सप्टेंबरमध्ये तुम्हाला त्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत, लक्षात आलं तुम्हाला। त्यामुळं अर्ज तुम्ही कधीही करू शकता, त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख ही देण्यात आलेली नाही, त्यामुळं आता तुम्हाला अर्ज कधीही करता येणार आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। समजलं आता मित्रांनो, आपली बातमी पुराव्यासहित असते, पुरावा कळाला तुम्हाला। आता लक्षात घ्या पुढचं महत्त्वाचं, कारण आता लक्षात घ्या पैशा बाबतीत आता अर्जाची मुदत तर तुम्हाला कळाली, 31 ऑगस्ट नंतर पण भरू शकता। आता पुढचं बघा, पुढचं जे तुम्हाला होतं की ज्यांना पैसे आज नाही आले, आजपर्यंत ज्यांना 3000 रुपये नाही आले, तर त्यांचं काय बाबा, 3000 रुपये आलेच नाही तर आम्हाला काय करायचं आता त्याचं, तर त्यांचे अर्ज जे आहे त्याची पडताळणी सुरू आहे मित्रांनो। 31 जुलैनंतर ज्यांनी अर्ज केले होते अशा महिलांचे जिल्हास्तरीयवर पडताळणी सुरू होती, आणि 31 ऑगस्टमध्ये पण ज्यांनी फॉर्म भरलेत, म्हणजे 31 जुलैमध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये त्यांची काय पडताळणी चालू आहे। आणि जिल्हास्तरीयवर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विभागाकडे येताच त्याची यादी बँकेकडे पाठवली जाणार आहेत। ही सगळ्यात प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे। लक्षात आलं तुम्हाला, काय आलं लक्षात, तर ज्यांचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 29, 30 आणि 31 या दिवशी 3 दिवशी आपल्याला पैसे येणार आहेत, हे आपल्याला माहीत होतं। पण ज्यांना आता
पैसेच नाही आले त्याचं काय, त्यांचं पैशाचं काय होणार हे लक्षात घ्यायचं. आता तुम्हाला वाटेल की आता काहीच तास उरले आहेत आपल्या पैशासाठी, तर आपले पैसे 3,000 येणार का, 3,000 काही तासातच येणार का, म्हणजे 31 तारखेनंतर पैसे येणार का नाही. तर त्याच्यावर असं उत्तर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ज्यांना 31 तारखेपर्यंत पैसे नाही आले, म्हणजे 29ला नाही आले, 30ला नाही आले आणि 31ला नाही आले, म्हणजे आपण म्हणू शकतो की यांना पहिला हप्ता अजून आलाच नाही. फॉर्म अप्रूव्ह आहे, आधार लिंक आहे, सगळं आहे, सगळं आहे, परंतु अजून पैसा आलेला नाही. तर त्यांनी कुणीही घाबरू नका. तुम्हाला सप्टेंबरमध्ये एकूण 3 हप्त्याचे 4,500 रुपये जे हे मिळणार आहेत. लक्षात आलं मित्रांनो. आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, नाही. सरळ सांगतो, तुम्हाला घाबरायचं टेन्शन नाही. 4,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळणार. ज्यांना आजपर्यंत पैसे नाही आले त्यांना. सगळे डाऊट क्लिअर झाले, सगळे तुमचे जे प्रश्न आहेत ते गेले. पहिला काय, ज्यांना पैसे नाही आले त्यांचं काय, त्यांना सप्टेंबरमध्ये मिळणार 4,500 रुपये मिळणार. नंतर फॉर्म भरणार त्यांचं काय, नंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना डायरेक्ट सप्टेंबरमध्ये 4,500 मिळणार. तुम्ही आज फॉर्म भरा, उद्या फॉर्म भरा, परवा भरा, काही त्याच्यामध्ये टेन्शन नाही. बरोबर. आता हे सगळं 31 ऑगस्ट वगैरे काही अंतिम तारीख वगैरे नाही आहे, याचा आपण पाठपुरावा केलेला आहे आणि ते कुणी सांगितलं, आपल्या मंत्र्यांनी. त्यामुळं आता कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. आज जरी पैसे नाही आले तरी सप्टेंबरमध्ये पैसे येणार. आज जरी फॉर्म नाही भरला तरी उद्या फॉर्म भरा, काही हरकत नाही. सगळे पैसे सप्टेंबरमध्ये तुम्हाला येतील, ते पण 4,500 रुपये. आणि आता लक्षात घ्या, ज्यांना ऑलरेडी 3,000 रुपये आलेत, आता त्यांचं म्हणाल तुम्ही काय, ज्यांना ऑलरेडी 3,000 रुपये आले त्यांना सप्टेंबरमध्ये मात्र फक्त 1,500 रुपये हे मिळतील. म्हणजे दुसरा हप्ता त्यांचा जो आहे तो 1,500 रुपयाचा मिळणार आहे. लक्षात आलं तुम्हाला. ज्यांना सप्टेंबरमध्ये, आता ज्यांना 15 ऑगस्टला मिळलं आहे त्यांचं 3,000 रुपये मिळेल, त्यांना पण सप्टेंबरमध्ये किती मिळणार, 1,500. ज्यांना, आता बघा, खूप जणांना मी फॉर्म भरले त्यांना 29 ऑगस्टला पैसे आलेले आहेत, खूप जणांना 30 ऑगस्टला म्हणजे काल पैसे आलेले आहेत, आणि आजसुद्धा खूप जणांना पैसे येणार आहेत. आज तुम्ही काय करा, आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत वाट बघा. आज पैसे जर नाही आले, म्हणजे आज 31 ऑगस्टपर्यंत जर तुमच्या खात्यात 3,000 रुपये जर नाही पडले तर कुणीही घाबरून जायचं नाही. कारण काय होतं, खूप अफवा पसरतात की पैसे गेले, पैसे आले, काय होणार. आणि आपल्याला जास्त त्रास कधी होतो, जर आपल्याला शेजारच्याला पैसे आले आणि आपल्याला पैसे नाही आले तर जास्त त्याचा त्रास होतो. त्यामुळे त्रास कुणीही करून घेऊ नका. आपल्या नातेवाईकाला जरी पैसे आले, शेजारच्याला जरी पैसे आले तरी घाबरून जायचं कारण नाही. सगळ्याला पैसे हे मिळणार आहेत. फक्त तुम्हाला उशिरा मिळतील, पण तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत. उलटं तुम्हाला एकदमच 4,500 रुपये हे मिळतील, याचं लक्षात घ्या. त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका, पैसे कुठेही जाणार नाही. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण माहिती ही पुराव्यासहित देत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रायबर खूप कमी आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण लगेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.